राजहंस प्रकाशन सादर करीत आहे गोष्टी राजहंसी पुस्तकांच्या. राजहंस प्रकाशन म्हणजे विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. नमस्कार. गोष्ट राजहंसी पुस्तकाची या मालिकेतला हा नवा भाग घेऊन मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या मालिकेत आपण विशाखा पाटील या लेखिकेशी गप्पा मारणार आहोत. जॉर्ज ऑरवेल वरचं त्यांचं पुस्तक नुकतंच आलेलं आहे, त्या निमित्तानं या गप्पा आहेत. जॉर्ज ऑरवेल हा ब्रिटिश लेखक अलीकडे काही वर्षात पुन्हा वाचला जायला लागलाय. भरपूर चर्चा होतीये त्याच्याबद्दल. जेमतेम 47 वर्षांचं आयुष्य जगलेला हा माणूस कादंबरीकार, समीक्षक, निबंधकार, पत्रकार म्हणून सगळ्यांच्या परिचयाचा आहे. त्याची जगण्याची, लिहिण्याची पद्धत निराळी होती. तो ज्या विचारसरणीला मानायचा त्याच्या खाचाखोचा काढण्यासाठी आणि फॉलोअर्सनी अधिक नेमका विचार आणि कृती करावी म्हणून तो दक्ष असायचा. त्याच्या लेखनातून त्यांच्यावर आसूड ओढायचा. पण त्याचा हेतू न कळून ते लोक त्याला विरोधी विचारसरणीचा मानायचे. जॉर्ज ऑरवेलची भाषा झगझगीत, तळमळीची, हाडकन जाग करणारी. सामाजिक राजकीय भाष्यकार म्हणून ओळखला जाणारा ऑरवेल लहान लहान विषयांवरही सुरेख ओघवत लिहायचा. त्याचं एकूण जगणंच चकित करणारं होतं. स्वतःला फटके मारून वेदनेचा परिचय करून घेणारा, तिचं विश्लेषण करणारा हा माणूस होता. रडणारा, चुकणारा, प्रेम करणारा माणूस होता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचं चरित्र नुकतंच राजहंस प्रकाशनाकडून प्रकाशित झालेलं आहे आणि ते लिहिलं आहे विशाखा पाटील यांनी. कल्चर शॉक या राजहंसच्या मालिकेतलं आखाती देशांबाबतीतलं पुस्तक त्यांनी आधी लिहिलं आहे. धागे अरब जगाचे हेही दणकट पुस्तक. सावध ऐका, चीन पाकिस्तान युती एक आव्हान हे आणखी एक अभ्यासपूर्ण असं त्यांचं पुस्तक. जॉर्ज ऑरवेल करून जावे असे काही हे त्यांनी लिहिलेलं 333 पानांचं पुस्तक जे नुकतंच आलंय ते मी नुकतंच वाचलं. त्या गंभीरपणाने लिहितात, अभ्यासपूर्ण लिहितात, यात काही शंका नाही. पण या पुस्तकाची भाषा त्यांनी बोजड रुक्ष होऊ दिलेली नाही. हे झालंच, पण या उलट गळ्यात पडणारी सुद्धा ही भाषा नव्हे. भाषेचा एक संयमी विश्लेषणाचा सूर त्यांनी शेवटपर्यंत टिकवून ठेवला आहे. दोन्ही महायुद्धांच्या काळादरम्यानचा आणि नंतरचा सगळा सामाजिक पट अतिशय गुंतागुंतीचा असून सुद्धा सुटा करत मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि प्राध्यापक असल्यामुळं भाषेची व खोलात उतरण्याची लय त्यांना सापडली असेल अचूकपणानं. तर या पुस्तकाचं आणि लेखिकेचं मी या छोट्याच्या मुलाखतीसाठी मनापासून स्वागत करते. विशाखाशी आता या पुस्तकाच्या निमित्तानं चांगली ओळख झाल्यामुळं तिच्या कामाप्रती पूर्ण आदर ठेवून मी तिला एकेरीत संबोधेन. जॉर्ज ऑरवेलच्या या पुस्तकाविषयी आता विशाखाकडून जाणून घेऊया. तर पहिला प्रश्न असा की हे जे सुंदर सुबक पुस्तक आहे, अतिशय देखणी छपाई आणि अतिशय देखणं काम असणारं हे जे पुस्तक आहे, तर हे जॉर्ज ऑरवेल वरच आहे. तर का जॉर्ज ऑरवेलच का, त्याचा शोध का घ्यावा असा वाटला विशाखा? सुरुवातीला तुझे खूप खूप आभार, कारण जॉर्ज ऑरवेलची एवढी थोडक्यात छान ओळख करून दिलीस आणि शिवाय माझं थोडं कौतुकही केलंस, त्यासाठी तुझे आभार मानायला हवे. तर तुझ्या पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूया. जॉर्ज ऑरवेलशी माझी ओळख कशी झाली ते सुरुवातीला सांगते आणि मग त्यानंतर ह्या पुस्तकाच्या जन्मकथेविषयी मी सांगते. तर पदवीला शिकत असताना आम्हाला जॉर्ज ऑरवेलची 1984 ही कादंबरी अभ्यासाला होती. आणि सांगायचं विशेष गोष्ट अशी की त्याच वेळेस सोव्हिएत रशियात ग्लासनोस्ट आणि पेरेस्ट्रोइकाचे वारे वाहत होते आणि जर्मनीला दुभंगणारी ती बर्लिनची जी भिंत होती ती नुकतीच पडली होती आणि आतल्या बातम्या बाहेर येत होत्या. आणि ऑरवेलनं जे 1984 मध्ये उभं केलेलं भयकारी असं जग आहे, हुकुमशाही व्यवस्थेचं जे त्यानं चित्रण केलं आहे ते वास्तव असल्याचं त्या बातम्या वाचताना अगं कळत होतं. आणि धक्केही बसत होते की हो असं घडतंय, जगामध्ये असं घडत आलेलं आहे.
म्हणजे यानं 1948-49 मध्ये लिहिलेली ही कादंबरी, त्याने भविष्यवेधी त्याची दृष्टी काय होती हे लक्षात येत होतं. ही कादंबरी आम्हाला शिकवताना आमचे जे प्राध्यापक होते नेरकर सर, त्यांनी एक छोटीशी रूपक कथा त्यावेळेस आम्हाला सांगितली होती आणि ती माझ्या चांगलीच स्मरणात राहिली. कारण ऑरवेलचा स्वातंत्र्याचा मुद्दा काय आहे, तो काय सांगू बघतोय हे त्या रूपक कथेतून लक्षात येतं. तर मी ती कथा अगदी छोटी आहे, ती मी सांगते इथे, की हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये एका रशियन कुत्र्याची आणि भारतीय कुत्र्याची भेट झाली. तर त्यावेळच्या परिस्थितीनुसार रशियन कुत्रा चांगला गुबगुबीत होता आणि आपला भारतीय कुत्रा बिचारा खंगलेला होता. तर आपला भारतीय त्या रशियनला असं म्हणतो की गड्या, तुझी मजा आहे, तुला चांगलं चांगलं खायला प्यायला मिळतंय आणि बघ माझी कशी मला खायला प्यायला मिळण्याची मारामार आहे. तर तो रशियन त्याला जरा उदासपणे असं म्हणतो की अरे बाबा, माझी कसली मजा, तुझीच मजा आहे. तुला भुंकण्याचं स्वातंत्र्यही आहे, माझा इथे जीव घुसमटतोय. तर यातून ऑरवेलला काय सांगायचं होतं ते आम्हाला पटकन त्यावेळेस कळलं होतं. पुढं माझा इंग्रजी साहित्याचा अभ्यास सुरू होता, मी ते शिकवायलाही लागले आणि त्यासोबत राजकारण, विशेषतः आंतरराष्ट्रीय राजकारण मला समजायला लागलं थोडंफार. आणि मग मला माझ्या असं लक्षात आलं की यानं जे जग उभं केलंय 1984 मध्ये, ते तर आपल्याला अनेक देशांमध्ये दिसतंय. यानं हा जो स्वातंत्र्याचा मुद्दा मांडलाय तोही अनेक देशांमध्ये ऐरणीवर आपल्याला दिसतोय. त्याची ॲनिमल फार्म ही तर आपल्या सगळ्यांची अगदी आवडती कादंबरी आहे आणि क्रांतीतून उगम पावणारी हुकुमशाही त्यांना त्याच्यामध्ये किती सहजपणे आपल्या समोर मांडली आहे. तर आणि त्याच्याशिवाय अजून एक महत्वाचा मुद्दा असा की ऑरवेलचं ज्यावेळेस त्याची एक बर्मीज डेज नावाची कादंबरी आहे आणि काही त्याचे निबंध आहेत, ते ज्यावेळेस मी वाचलेत त्यावेळेस ब्रिटिश साम्राज्यशाहीवर ज्या पद्धतीनं त्यांना टीका केली होती ते वाचल्यावर मला तर तो अगदी आपला वाटायला लागला. आणि माझं सगळं हे जरी वाचन थोडंफार त्याचं सुरू असलं, म्हणजे त्याच्या काही कादंबऱ्या वाचल्या होत्या आणि निबंध, चांगले काही निबंध त्याचे वाचले होते, तरी पुस्तक लिहावं असं काही मी म्हणजे त्याचं चरित्र लिहावं असं काही कधी ठरवलं नव्हतं. राजहंस प्रकाशनाशी माझे संबंध जोडले गेले ते तू सुरुवातीला नाव घेतलंस त्या धागे अरब जगाचे या पुस्तकामुळे. इथं बहारीनला विद्यापीठात शिकवत असताना मला अरब जगाची ओळख झाली आणि मग त्याच्यातून ते पुस्तक तयार झालं. कल्चर शॉक मालिकेतलंही जे आखाती देशांवरचं पुस्तक आहे ते त्यातूनच तयार झालं. एकदा दिलीप माजगावकर यांच्याशी गप्पा मारताना मी ऑरवेलच्या झंझावाती आयुष्याबद्दल आणि आजही तो कसा कालसुसंगत आहे असं काहीतरी त्यांना सांगत होते आणि त्याच भेटीत ते चरित्र लिहायचं असं ठरलं. पण तुला सांगते, बरेच दिवस मला धाकधूक वाटत होती अगं की आपल्याला हे लिहायला जमेल ना, कारण ऑरवेलनं प्रचंड लेखन केलंय. म्हणजे त्याच्या कादंबऱ्या आहेत, इतर पुस्तकं आहेत रिपोर्टाज स्वरूपातली, त्याचे म्हणजे निदान 50-60 निबंध तरी अगदी उत्तम आहेत, बाकीचे तर आहेतच. आणि लेख त्याने प्रचंड लिहिलेले आहेत. पुस्तक परीक्षण तर तो शेकडोने करत गेलाय. त्याची दैनंदिनी आहे, पत्र आहे आणि हे सगळं वाचून काढायचं, त्याच्या व्यक्तिमत्वाचं आणि त्याच्या साहित्याचा शोध घ्यायचा, हेही मला एक आव्हान वाटत होतं. बरं, दुसरं, तो काळ जर तू बघितलास ना तर तो फार धामधुमीचा असा काळ होता. म्हणजे त्यावेळेस युरोपियनांनी जगाची विभागणी करून टाकली होती, आपण आणि ते अशी. बरोबर. आणि त्यातून त्यांच्यामध्येच म्हणजे युरोपियनांमध्येच दरी निर्माण झाली आणि 2 महायुद्ध त्यांनी खेळली आणि भीषण संवाराचा असा तो काळ होता. त्या काळातल्या सगळ्या घडामोडी समजून घ्यायच्या होत्या आणि हे सगळं म्हणजे एका बाजूने वाचन करायचं आणि दुसऱ्या बाजूनं आपल्या वाचकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलं जाईल अशा पद्धतीनं त्याचं लेखन करायचं. हे मला मोठंच आव्हान वाटत होतं. पण हळूहळू मी ऑरवेलमध्ये गुंतायला लागले आणि करोना काळात तर मी ऑरवेलमय झाले होते. बिगमा आणि संपादक डॉक्टर सदानंद बोरसे यांचं मार्गदर्शन मला मिळालं
पण एक गोष्ट, आता तू सुरुवातीला भाषेबद्दल बोललीस म्हणून मुद्दाम सांगते की हे पुस्तक लिहिताना मी एक गोष्ट मनाशी पक्की ठरवली होती की आपल्याला या पुस्तकामार्फत ऑरवेल वाचकांपर्यंत पोहोचवायचं आहे. म्हणजे त्याचं व्यक्तित्व आणि त्याचं साहित्य याचा यात अगदी व्यवस्थित असा आपल्याला विश्लेषण करायचं आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे. पण ते करताना हे कुठं क्लिष्ट होऊ नये, बोजड होऊ नये, हे भान आपण सतत बाळगलं पाहिजे. मी ठेवलं होतं, हा विचार मी केला होता. मला यातून त्याची गोष्ट सांगायची होती. आणि सुरुवातीला तू म्हणालीस जे काही चांगलं, त्याच्यावरून मी थोड्याफार प्रमाणात यात यशस्वी झाले असेल असं मी समजून घेते. 100% यशस्वी झालेली आहे. आणि निर्मितीच्या दृष्टीनं सुद्धा हे पुस्तक अतिशय सुबक सुंदर असल्यामुळे आकर्षित करतच आहे. फक्त मगाशी तू बोलताना ना कालसुसंगततेचा मुद्दा म्हणालीस, तर आज काय महत्व आहे त्याचं, आज का वाचला जातोय किंवा जावा, याबद्दल तू काय म्हणशील? ओके. कालसुसंगततेच्या मुद्द्याच्या बाबतीत मी या पुस्तकाच्याच आधारे तुला सांगते. या पुस्तकाच्या शेवटच्या भागात लिहिताना मी असं म्हटलंय की 21 जानेवारी 1950 रोजी एरिक ब्लेअरचा मृत्यू झाला. एरिक ब्लेअर हे जॉर्ज ऑरवेलचं मूळ नाव. तर त्या दिवशी एरिक ब्लेअरचा मृत्यू झाला, पण जॉर्ज ऑरवेल जिवंत राहिला. कसा? म्हणजे हा एरिक ब्लेअर गेला त्यावेळेस शीतयुद्धाला सुरुवात झाली होती आणि सोव्हिएत रशिया आणि पूर्व युरोपातल्या साम्यवादी देशांमध्ये त्याच्या पुस्तकावर बंदी होती. आता काय होतं की ज्यावेळेस कुठल्या गोष्टीवर बंदी घातली जाते त्यावेळेस लोकांच्या मनात कुतूहल निर्माण होतं की अरे बाबा, बंदी घातलीये म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये. आणि तसं ऑरवेलचं नाव त्या लोकांपर्यंत पोहोचलं होतं. म्हणजे तो पोलादी पडदा भेदून ऑरवेल तिथपर्यंत गेला होता. पोलंडचे एक अभ्यासक होते, जेस्लॉ मिलॉज असं काहीतरी त्यांचं नाव आहे, आणि त्यांनी असं म्हणून ठेवलंय की लपवून मिळालेलं, म्हणजे त्यांना ते पुस्तक गुप्त मार्गाने मिळालं होतं, तर लपवून मिळालेलं हे पुस्तक वाचल्यानंतर 1948 मध्ये ब्रिटनमध्ये बसून या लेखकानं आमच्या देशाचं एवढं तंतोतंत, एवढं अचूक आणि तेही भविष्यातलं वर्णन कसं केलं याचं आम्हाला आश्चर्य वाटे. मग सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि पाश्चात्य देशांमध्ये पाश्चात्य विचारवंत असं म्हणायला लागले की आता जगभरात लोकशाही उदारमतवाद पसरेल आणि त्यामुळे ऑरवेलचं महत्व आता संपलं. पण ऑरवेलनं दाखवलेलं जे जग होतं ते कुठे कुठे अस्तित्वात होतच आणि आजही आहे. अलीकडच्या काळामध्ये हे खरं आहे की लोक पुन्हा ऑरवेलकडे वळलेत, किंवा ऑरवेलचं नाव ऐकून लोकांच्या मनामध्ये आता असा प्रश्न येतोय की काय बाबा, याने असं काय लिहिलंय की त्याच्यासाठी त्याचं आपण म्हणजे त्याचं नाव घेतलं जातंय आणि त्याचं वाचन करायला हवं असं. तू जर गेल्या दशकभरातल्या जर घडामोडी जर लक्षात घेतल्या तर तुला त्याच्यामध्ये त्याचं उत्तर सापडेल. हे बघ, गेल्या दशकभरामध्ये आपण बघतोय की जगातल्या अनेक देशांमध्ये उजवी लाट आली आहे. म्हणजे अगदी लोकशाही असलेल्या देशांमध्ये ही उजवी लाट आलेली आहे आणि राष्ट्रवादाचे नारे दिले जात आहेत. अमेरिका फर्स्ट, काय ब्रेक्झिट, चायनीज ड्रीम, ह्या सगळ्या घडामोडी घडतायत. राष्ट्रवाद, नंतर फॅसिझम, हुकुमशाही, प्रचारतंत्राचं जग, काय इतिहासाचं पुनर्लेखन, आपल्यावर कोणीतरी पहारा ठेवतंय म्हणजे बिग ब्रदर इज वॉचिंग यू, ह्या सगळ्या ज्या काही आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याच्या मागे जाऊन आपल्याला ह्या अवतीभोवती घडणाऱ्या घडामोडींचा अन्वय म्हणजे कसा लावायचा हे समजावून सांगणारा कोण, याच्यासाठी लोक आज ऑरवेलकडे वळतायत. आणि त्यासाठीच म्हणजे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घडामोडींचा अन्वय लावून घेता यावा याच्यासाठीच आपल्याला ऑरवेलचं वाचन केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळे ऑरवेल कालसुसंगत आहे, जिवंत आहे असं आपण म्हणतो. अगदी ऑरवेलच्या तुझ्या या पुस्तकातच तो म्हणतो की साम्राज्यवाद हा चलाखीनं चालणारा धंदा आहे. ओके. काही जण म्हणतात की साम्राज्यशाहीत चाकरी करून त्यांच्यातर्फे पोट भरून लिहिणारा हा लेखक. तर तो मुद्दा पुढे घेऊया, पण
हा साम्राज्यवाद चलाखीनं चालणारा धंदा वगैरे हे जे तो म्हणतोय त्याबद्दल तू काय म्हणशील? ओके, हा चांगला प्रश्न आहे की हे त्याला हे जे त्याचं वाक्य आहे हे कशाच्या संदर्भात आणि त्याला कुठल्या अनुभवातून ते असं लिहावंसं वाटलं हे मी जरा सविस्तर सांगते. हा माझा जरा जिव्हाळ्याचा विषय म्हणून मी याच्यावर जरा सविस्तर बोलेन. तर एरिक ब्लेअर नावाचा तो 19 वर्षांचा मुलगा होता. म्हणजे ज्यावेळेस त्यानं हे ठरवलं की आपण बर्मात पोलीस अधिकारी म्हणून होण्यासाठी पोलीस अधिकारी म्हणून व्हायचं हे त्यावेळेस त्याने ठरवलं होतं. आणि कारण त्याचे वडील त्याला असं सारखं सांगत होते की ते ब्रिटिश इंडियात नोकरी करून म्हणजे भारतातून नोकरी करून ते निवृत्त होऊन परतले होते. आणि ते असं त्याला सांगत होते की तुला साम्राज्यशाहीमध्ये म्हणजे काय जे ब्रिटिश इंडियात म्हणा अशी नोकरी मिळाली तर सगळं मार्गी लागलं बाबा, तुझ्या आयुष्याचं म्हणजे काय आता पुढे बघायलाच नको. आणि त्यावेळच्या ब्रिटिश शाळांमध्ये साम्राज्यशाहीच्या खऱ्या रूपाबद्दल काही शिकवलं जाणं अशक्यच होतं. म्हणजे आजही काही फारसं त्यांच्याकडे त्या बाबतीत ते बोलत नाही. त्यामुळे साम्राज्यशाही म्हणजे काय या बाबतीत त्याला काही माहिती नव्हती. उलट साम्राज्यशाहीची सेवा करणं म्हणजेच कशी देशसेवा करणं आहे हे तेव्हा त्या मुलांच्या मनावर बिंबवलं जाईल. तो म्हणजे वडिलांचं ऐकूनही नाही आणि देशसेवा करायच्या उद्देशानेही नाही. तो व्यक्तिगत आयुष्यात जो काही त्रासलेला होता, त्याला जो काही त्रास होत होता आणि इथून दूर कुठेतरी पळून जावं असं त्याला वाटत होतं. ते काय कारण आहे ते या पुस्तकामध्ये आलंय सविस्तरपणे. तर त्यासाठी तो बर्मात जायला निघाला होता आणि त्याला साम्राज्यशाहीचं काहीच माहिती नव्हती. पण त्याला पहिला धक्का बसला तो कोलंबोच्या किनाऱ्याला त्यांचं याला म्हणजे बंदरावर त्यांचं जहाज थांबलं होतं त्याच ठिकाणी. तो प्रसंग असा होता की ते जहाज थांबलं होतं आणि तिथे काही गोरे प्रवासी उतरत होते. तेव्हा कोलंबो म्हणजे श्रीलंका ही ब्रिटिश साम्राज्याचाच भाग होता. आणि हा मुलगा 19 वर्षांचा मुलगा एरिक ब्लेअर डेकवरून खालची गंमत बघत होता. काय प्रवासी उतरतायत, त्याच्याबरोबर काही हमाल आहेत, स्थानिक हमाल, ते त्यांचं सामान नेत आहेत. तो जहाजावरून उतरण्याचा एक असा अरुंद असा रस्ता असतो बघ. आणि तिथं सगळी ही गर्दी उडाली होती. तिथं एक किडकिडीत असा हमाल बिचारा त्याच्या डोक्यावर एक मोठी काय पेटी होती एका प्रवाशाची, ती घेऊन स्वतःचा तोल सांभाळत कसं तरी चालत होता. आणि त्याचा धक्का आपल्याला लागू नये म्हणून बाकीचे प्रवासी अंग चोरत होते. हे दृश्य एका ब्रिटिश पोलिसानं बघितलं. तो त्या हमालावर ओरडला. एवढंच नाही तर त्यानं त्या हमालाच्या पाठीत काठी हाणली. आणि एरिक ब्लेअरने हे वरून बघितलं. त्यानं इतर प्रवाशांकडे बघितलं. कोणालाही त्यात काहीही वावगं वाटलं नव्हतं. आणि त्याला प्रश्न पडला की हे असं ब्रिटनमध्ये घडलं असतं का? आणि समजा एक दिवसाढवळ्या एखाद्या पोलिसानं कारण नसताना एखाद्या माणसाला मारलं असतं तर लोकांनी ते सहन केलं असतं का? पुढं तो बर्मामध्ये पोहोचला आणि तिथं गेल्यावर स्थानिकांचं शोषण करून आपल्या लोकांची म्हणजे ब्रिटिशांची मौज मजा चालली आहे हे बघून तो अस्वस्थ झाला. तू सुरुवातीला वाचलं असशील त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये की बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत असताना सबळ दुर्बळांवर अन्याय करतात, त्यांचं शोषण करतात याचा त्यानं अनुभव घेतला होता. आणि तेच इथं चाललेलं त्याला दिसत होतं. तो अस्वस्थ झाला, दुविधेमध्ये सापडला की आयुष्यभर आपण अशीच इथंच नोकरी करायची का? आणि हे सगळं असं जो अन्याय होतोय, शोषण चाललंय त्याचा आपण भाग व्हायचं का? की इथून बाहेर पडायचं? त्याला त्याच्या नैतिकतेला बोचणी ती लागली होती. आणि त्या 4-4.5 वर्षांमध्ये त्याने तो सगळा अनुभव घेतला. आणि त्याचं सार म्हणजे त्या वाक्यात आहे की साम्राज्यवाद हा चलाखीनं चालणारा धंदा आहे. ऑर्वेलच्या बाबतीत असाही एक प्रश्न लोक विचारत असतात की काय म्हणजे हा तर साम्राज्यशाहीची चाकरी करणारा होता आणि मग काय बाबा हा भरल्यापुटी तू जे म्हणालीस ते. तर तो असं एक वाक्य म्हणतो एका पुस्तकामध्ये की साम्राज्यशाहीचा तिरस्कार करण्यासाठी तुम्हाला त्याचा भाग व्हावं लागतं.
अगदीच 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 बरोबर आहे. आणि आता जे लोक ऑरवेलच्या लेखनाच्या विरोधाचा सूर काढतात ना, त्यांचं म्हणणं असंच आहे, म्हणजे तो टिपिकल सूर आहे की हा साम्राज्य विरोधी लेखन करणार, पण चाकरी तिथलीच करणार. आणि शिवाय तो महायुद्धाच्या वेळी, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी भारतासाठीच्या प्रचार यंत्रणेत BBC इंडियासाठी सामील होता. मग त्याचं काय बोला, म्हणजे काय एवढे तीर मारले त्यांना, तर मग त्याबद्दल जरा क्लॅरिटी दे. ओके. हा पण एक चांगला प्रश्न आहे की ज्याच्यातून त्याचं व्यक्तिमत्व दुहेरी होतं का असा जो एक क्वेश्चन मार्क तयार होतो त्याला. तर मी या पुस्तकाचा अभ्यास करत असताना माझ्या पुढे काय अडचण आली ते सांगते, म्हणजे त्याच्यातून तो मुद्दा नीट कळत जाईल. काय झालं की ऑरवेलनं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तू म्हणालीस तसं निर्माता या पदावर BBC इंडिया सर्व्हिस, म्हणजे भारतासाठीची ती वेगळी एक सर्व्हिस त्यावेळेस त्यांनी काढली होती. तर त्याच्यासाठी 1.5 वर्ष काम केलं होतं. आणि अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं ग की पाश्चात्यांनी त्याच्यावरच्या लिहिलेल्या पुस्तकांमध्ये, त्याचं चरित्र आणि साहित्य याचा मागोवा घेणाऱ्या पुस्तकांमध्ये, कारण मी जवळजवळ 20 पुस्तकं, मग पुढे तर ती यादी वाढलीच, म्हणजे अभ्यासली, आणि त्याच्यात मला ह्या भागाला फारसं कुठं महत्व दिलंय असं वाटत नव्हतं. म्हणजे माझं समाधानच होत नव्हतं ते वाचून की आपल्याला तो कळतोय तो भाग असा. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की ऑरवेलनं इथं म्हटलंय की वेळ मी वाया घालवला, माझ्या हाताशी इथं काहीही लागलं नाही. खरं सांगायचं तर हा ऑरवेल प्रत्येक अनुभवानंतर असंच म्हणायचा की मी इथं वेळ वाया घालवला, आणि नंतर त्याला तो भिडायचाही आणि त्याच्यावर लिहायचाही. ही त्याची एक गंमत होती. म्हणजे तो असा स्वतःला धारेवर धरणारा असा अस्वस्थ असा आत्मा होता. माझं समाधान होत नव्हतं की जो तू प्रश्न विचारलायस तसाच, की हा तर स्वतःला ब्रिटिश साम्राज्यशाहीचा विरोधक म्हणून घेतो. तोपर्यंत त्यानं बर्मीज डेज कादंबरी त्याची आली होती, काही निबंधही लिहिले होते, त्याच्यामध्ये त्याने साम्राज्यशाही विरोधात लिहिलं होतं. आणि एवढंच नाही तर तो ब्रिटन मधल्या डाव्या पक्षांनाही, म्हणजे तो डावा असूनही ब्रिटन मधल्या डाव्या पक्षांनाही या मुद्द्यावरून धारेवर धरत होता. मग असं असताना हा त्या प्रचार यंत्रणेत काम करायला कसा गेला बाबा, आणि यानं तिथं त्या प्रचार तंत्राशी कसं जुळवून घेतलं, किंवा तो त्याचा भागही झाला का, असा प्रश्न मलाही पडला होता. आणि बरीच शोधाशोध केल्यावर त्यानं युद्धाच्या बाबतीतली काही वार्तापत्र भारतीयांसाठी लिहिली होती. त्या सादर करत आपल्या महाराष्ट्रातून लंडनला शिकायला गेलेल्या वेणू चितळे, पण लिहिली ती जॉर्ज ऑरवेलने होती. ती वार्तापत्र मला मिळाली आणि ती सगळी मी वाचून काढली. त्याच्यातून जॉर्ज ऑरवेल युद्धाच्या बारीक सारीक घडामोडी, त्याचं विश्लेषण उत्तम पद्धतीनं तो आपल्या लोकांसाठी करत होता. त्याला ठाऊक नव्हतं की भारतात किती लोक रेडिओ ऐकतात आणि त्यातल्या किती लोकांना इंग्रजी कळतं वगैरे, पण तो आपल्या परीने आपला प्रयत्न करत होता. ते सगळं तो व्यवस्थित सांगत होता. विशेष सांगायचा मुद्दा असा की ती वार्तापत्र वाचल्यानंतर 1984 मध्ये जे काही त्याने जागतिक स्वरूपाच्या बद्दल, जागतिक राजकारणाच्या बद्दल जे काही मतं मांडली आहेत, विचार त्यात व्यक्त केला आहे, त्याची मुळं मला या वार्तापत्रांमध्ये सापडली. दुसरं असं की त्याने जे चर्चासत्र आणि जे कार्यक्रम त्यावेळेस आयोजित केले होते त्यांचे काही स्क्रिप्ट्स आणि काही नावं मला कळली. म्हणजे बघ, इंडिया इन 2000 इयर, इंडिया इन फ्युचर, अशा शीर्षकाचे काही कार्यक्रम त्याने घेतले होते. आपले कादंबरीकार मुल्कराज आनंद यांच्याबरोबर, ते त्याचे मित्र होते, यांच्याबरोबर त्याने अनेक कार्यक्रम घेतले होते, म्हणजे भाषा, साहित्य, समीक्षा या विषयांवरचे. भारतीयांना काहीतरी शिकवावं, भारताला स्वातंत्र्य तर मिळावंच आणि भारतानं आधुनिक युगात प्रवेश करावा, भारताची प्रगती व्हावी, अशी त्याची कळकळ होती. एक मुद्दाम सांगेन की जॉर्ज वुडकॉक नावाचे एक लेखक होते, कॅनडियन लेखक, आणि त्यांनी त्यावेळेस एका अमेरिकन मासिकामध्ये एक लेख लिहिला होता आणि त्यात त्यांनी ऑरवेलवर हीच टीका केली होती की हा स्वतःला साम्राज्यशाहीचा विरोधक म्हणून घेतो आणि तरी साम्राज्यशाहीच्या प्रचार यंत्रणेत काम करायला जातो, तर हा दुटप्पी आहे. ऑरवेलनं ती टीका वाचली, त्याला दुःख झालं आणि त्यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रात तो असं म्हणतो
आपला प्रचार, आपला म्हणजे मित्र देशांचा, महायुद्धातले मित्र देश, आपला प्रचार एरवी घृणास्पद झाला असता त्याचा रंग मी थोडा कमी केला. मित्र आणि शत्रू देशांच्या प्रचार यंत्रणेच्या संपर्कात आल्यावर तुम्हाला कळतं की हवेत किती घाण आणि राडा रबाडा वाहत होता. मला वाटतं त्यातला एक छोटासा कोपरा स्वच्छ ठेवण्याचा मी प्रयत्न केलाय. वा, हे खूप खूप महत्वाचं आणि मोठं काम होतं की आपापल्या परीनं आपल्या जागी आपल्या मर्यादेत का होईना आपल्याला पटतं त्या विचारासाठी ठाम राहणं, काम करत राहणं आणि सिस्टीम मध्ये राहून अशा पद्धतीचं काम करणं हे खूप धोकादायक होतं, पण त्यानं फार महत्वाचं काम केलं. त्याने तो बरोबर समतोल साधला आणि तो पुढे काम करत गेला. पुढचा प्रश्न असा आहे की बरेचसे सरकार म्हणतात की जॉर्ज ऑरवेलच्या ज्या कादंबऱ्या होत्या सगळ्याच त्या निराशावादी होत्या, आणि मला आता पुस्तक मी वाचलंय तर मला विचार करताना वाटतं की टोकाची निराशा जी असते ती आत मुरवून मुक होण्याचा सोपा मार्ग न घेता या माणसानं ती सगळी परिस्थिती शब्दबद्ध केली, त्याला कथात्मक बाज दिला आणि असा ढवळून काढणारा, म्हणजे किती अनुभव आहेत त्याच्या आयुष्यात ढवळून काढणारे आणि असे हलवून टाकणारे अनुभव लिहून काढण्यासाठी प्रचंड प्रमाणात ऊर्जा लागते, आणि त्याची ही कृतीच मुळात खूप मोठ्या आशावादाचं प्रतीक आहे. तर तू आता सगळं चरित्र लिहिलंयस आणि जरी तू 333 शब्द पानांमध्ये ते शब्दबद्ध केलं असलंस तरी सुद्धा तू वाचलंयस ते बरंच वाचलंयस, त्यापेक्षा चौपट 10 पट काहीतरी वाचलंयस तू. तर तुला काय वाटतं, त्याला हे जे पेसिमिस्टिक हा जो टॅग लागलेला आहे त्याबद्दल काय म्हणशील? ओके, हाही एक चांगला प्रश्न आहे, कारण त्याची बाजू आपल्याला याच्यातून उलगडून सांगता येईल. म्हणजे तो माणूस म्हणून कसा होता हेही मला याच्यामध्ये सांगता येईल. हे बघ, तो निराशावादी होता का याच्यातच मुळात आपण विचार करूया की हा माणूस बर्मातून परत आल्यानंतर त्यानं ठरवलं की आपण लेखन करत राहायचं, आणि पुढे तो त्याची बांधिलकी ही मूल्यांशी होती, म्हणजे सत्याशी होती, स्वातंत्र्याशी होती, लोकशाहीशी होती. आणि जेव्हा त्याला कळलं की स्पेनमध्ये फॅसिस्ट शक्तींनी लोकशाहीवर आक्रमण केलं आहे, त्यावेळेस तो लढायला तिथं धावला. म्हणजे जर तो निराशावादी असता तर घरात बसून बातम्या वाचून हळहळ करत बसला असता, पण त्यानं तसं केलं नाही. तो तिथं गेला, लढला, म्हणजे आपल्या परीनं त्याने जो काही पराक्रम गाजवायचा तो त्या ठिकाणी गाजवला. आणि तिथं त्याला कोणता हादरवून टाकणारा अनुभव आला, तो, त्याची पत्नी आणि त्याचे सहकारी तिथून कसे सुटले, तुरुंगात जाण्यापासून ते थोडक्यात बचावले, ते सगळं मी या पुस्तकामध्ये अगदी विस्ताराने घेतलंय. आणि जर दुसरा कोणी असता त्या ठिकाणी तर तो त्या धक्क्यातून त्याला सावरण्यासाठीच काही दिवस लागले असते. पण हा ऑरवेल होता, आणि त्यांना दुसऱ्याच दिवशी, म्हणजे अगदी दुसऱ्याच दिवशी, अजून ते ब्रिटनमध्ये पोहोचलेही नव्हते, फ्रान्समध्येच होते, आणि त्याच दिवशी त्यांना याच्यावर लिहायचं असं ठरवलं. लोकांपुढे सत्य आणायचं आणि लोकांना लोकशाही जपली पाहिजे हेही सांगायचं, आणि लोकशाहीवर आक्रमण कशा पद्धतीनं होऊ शकतं हे जे आतली त्यातली जी कारणं आहेत तीही समजावून सांगायची, हे त्यानं ठरवलं. पुढे तो यावर विचार करत राहिला, आणि स्पेनच्या अनुभवातूनच त्याच्या 1984 आणि ॲनिमल फार्म या ज्या दोन सार्वकालिक ठरलेल्या अशा कादंबऱ्या आहेत त्यांचा जन्म झाला. म्हणूनच स्पेनच्या भागाला त्याच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे, म्हणूनच या पुस्तकामध्ये मी ते बऱ्यापैकी विस्तारानं ते घेतलं आहे. तर मुद्दा असा की तो जर निराशावादी असता तर तो लढलाही नसता, पुढे तो लिहितही गेला नसता, तो मुका झाला असता, तू जसं म्हणालीस तसं. त्याच्या कादंबऱ्यांच्या बाबतीत जो निराशावादी असं जे म्हटलं जातं, तर 1984 या कादंबरीमुळे मुख्यतः तसं म्हटलं जातं, कारण त्यानं जो त्यात फॉर्म वापरला आहे तो डिस्टोपिया, म्हणजे भविष्याचं भयावह भेसूर असं चित्र त्यानं त्याच्यामध्ये दाखवलंय. आणि म्हणून असं म्हटलं जातं की हे त्यानं भयानक दाखवलंय, हा निराशावादी माणूस होता. तर 1984च्या बाबतीत त्यानं असं म्हटलंय की
असंच चित्र येईल तंतोतंत असं मी म्हणत नाही, म्हणजे असं मला वाटत नाही. किंवा कदाचित तसं त्याच्यासारखं थोडंफार येऊही शकतं, पण असं चित्र येऊ नये यासाठी आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे. मला लोकांना सावध करायचंय. मला वाटतं तो रिअलिस्ट होता, असं आपण त्याला म्हणूया. दुसरं, तू जे म्हटलंस की ढवळून टाकणारे अनुभव त्याने ते लिहून काढलेत आणि तीच त्याची कृती जरा आशावादाकडे झुकणारी होती, ते अगदी खरंय. म्हणजे या पुस्तकाचं शीर्षक त्याच्यावरून मी सांगते की जॉर्ज ऑरवेल करू न जावे असेही काही, हे या पुस्तकाचं शीर्षक आहे. करू न जावे असेही काही हा त्याचा लहानपणापासूनचा ध्यास होता. अगं म्हणजे लहानपणीच त्यांना ठरवून टाकलं होतं की आपल्याला लेखक व्हायचंय. नुसतं लेखक नाही, चांगला प्रसिद्ध लेखक आपल्याला व्हायचंय. आणि तो तसं त्याची मैत्रीण ती जी जसिंता होती तिला तसं सांगतही असेल. पुढं त्याला कळलं की या मार्गामध्ये अनेक अडीअडचणी आहेत, खाचखळगे आहेत, पण तो कधीही त्या मार्गावरून मागे फिरलाय असं आपल्याला दिसत नाही. तो पुढे चालतच राहिला आणि हाच त्याच्यातला आशावाद आहे असं मला वाटतं. तू जसं म्हणालीस की ढवळून टाकणारे त्याला किती अनुभव आले, खरंच आहे. म्हणजे ती मला तर त्याचं आयुष्य म्हणजे त्या अनुभवांची एक अशी साखळीच वाटते की बोर्डिंग स्कूलमध्ये असताना, त्याच्यानंतर तो काय लंडनमध्ये, पॅरिसमध्ये, स्पेनमध्ये, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, आणि त्या सगळ्या अनुभवांना तो म्हणजे हे बघ की सृजनशील लेखकासाठी अनुभवांचं मोल असतंच. आणि आपणही प्रत्येक जण काही ना काही अनुभव घेत असतो, पण तो त्या अनुभवाच्या म्हणजे जो काही लहान मोठा अगदी लहान जरी तुकडा असला तरी तो त्याकडे अशा पद्धतीनं बघतो की आपल्याला वाटतं अरे हे आपणही बघितलं होतं, पण असाही याचा विचार करता येतो हे आपल्या लक्षात आलं नव्हतं. तो त्या अनुभवाच्या तुकड्याच्या अशा गाभ्यापर्यंत जातो आणि तो गाभा असा आपल्याला उलगडून दाखवतो. आणि दुसरं मला अजून त्याचं वैशिष्ट्य असं वाटतं ग की त्याच्या लेखनामध्ये म्हणजे त्यानं जे अनुभव स्वतःच्या अनुभवावर आधारित असं जे काही लेखन केलेलं आहे किंवा ते अनुभव मांडलेत, त्याच्यामध्ये असं खूप करुण किंवा दुःखी सूर किंवा एकदम चिडलेला किंवा काय म्हणतात कंठाळी सूर असा त्यानं लावलेला नाहीये. उलट तो नर्मविनोद आणि उपहास याचा आधार घेत ते छान आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. म्हणजे एक शेवटी एक प्रसंग सांगते की तो स्पेनच्या अनुभवावर त्यानं पुढे पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकात त्यानं तो लिहिलाय की त्याच्या जीवावर बेतण्याचा तो प्रसंग आहे. त्या प्रसंगातून म्हणजे त्या अपघातातून तो जिवंत राहिलाच कसा हेच एक मोठं आश्चर्य आहे. त्याचा आवाज गेला होता आणि डॉक्टरांनी त्याला सांगून टाकलं होतं की आता तुमच्या स्वरयंत्राला इजा झाल्यानं तुम्ही काही पुढं बोलू शकणार नाही. आणि हा असं लिहितो की त्यावेळी मला वाटलं तो फॅसिस्ट मला भेटायला हवा, नेमबाजीसाठी मला त्याचं अभिनंदन करायचं होतं. तर त्यातून तो माणूस म्हणून कसा होता तेही आपल्याला कळतं. हो हो. तर हे सगळं आहे चित्र एकूण त्याच्या आयुष्यातल्या अनुभवांचं, साम्राज्यवादाबद्दलचं, तो बाकी वेगवेगळ्या गोष्टींबद्दल जे सगळे विचार मांडतो, प्रचंड खोलात जाऊन प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करतो, हे सगळं तर आहेच. पण असं असलं तरी जॉर्ज साधा घरगुती माणूस होता. त्याचं जगण्याचं वळण खूप साधं होतं. त्याचे रागलोभ आणि आकर्षण अगदी तुझ्या माझ्यासारखी होती, त्याचे मोहही तुझ्या माझ्यासारखे होते. एकीकडे तो राजकीय दृष्ट्या असा दणकवून सोडायचा सगळ्यांना आणि दुसरीकडे दत्तक मुलाला अंगाशी खेळवता येत नाही, आवडलेल्या स्त्रियांचं प्रेम मिळत नाही म्हणून झुरायचा. तर हे व्यक्तिमत्व खूप गुंतागुंतीचं आहे. मगाशी दुहेरी असा सुद्धा तू शब्द वापरलास. तर लेखक आहेच, पण अशा या व्यक्तिमत्वाबद्दल तू काय सांगशील, माणसाबद्दल काय सांगशील? तो अगदी साधा माणूस होता ग. म्हणजे हे बघ की तो चांगला मध्यमवर्गीय कुटुंबातला होता आणि नोकरी सोडून तो परत आला आणि त्याच्यानंतर
तो त्याचं साधेपण कसं की आपल्याला, आणि त्याला एक गरिबांबद्दल आस्थाही होती की आपल्याला गरिबांचं जीवन समजून घ्यायचंय, यासाठी तो त्यांच्यासोबत फिरला. नुसताच असा फिरला नाही, त्यानं फाटके कपडे, फाटके बूट आणि केस पिंजारलेले, नावही बदललेलं, अशा पद्धतीनं तो त्यांच्यासोबत राहिला. म्हणजे दूर बसून निरीक्षण करून तो लेखन करू शकला नसता का? पण त्यानं तसं केलं नाही. त्यानं त्यांची सुखदुःख समजून घेण्यासाठी तो त्यांच्याबरोबर शेतामध्ये राबला आणि त्यांच्या ताटात जेवला असं आपण म्हणू शकतो. त्यांच्याबरोबर त्यांना अन्न शिजवलं, तेच खाल्लं, अशा पद्धतीचा तो माणूस होता. आपण ब्रिटिश मॅनर्स आणि ब्रिटिशांची काय संस्कृती आणि त्यांची सभ्यता याच्याबद्दल ऐकत वाचत असतो. त्यानं ते सगळं गुंडाळून ठेवलं आणि आपल्याला ब्रिटनचं खरं रूप दाखवलं. म्हणजे त्यांची दांभिकता, त्यांच्या समाजातला वर्गभेद, नैतिकतेच्या बाबतीत असलेला त्यांचा दुटप्पीपणा, हे सगळं त्यानं व्यवस्थित आपल्यासमोर उलगडून दाखवलं आहे. आणि सामान्यांबद्दल त्याला जाणून घेण्याची कायमच उत्सुकता होती. म्हणजे एक गंमत म्हणून काम करून परतला होता आणि हा तुरुंगात जाऊन बसण्यासाठी धडपडला. कारण आतमध्ये बसून कसं वाटतं आणि इथं येणारी माणसं कोणती, त्यांची सुखदुःख काय आहे, ते कोणत्या परिस्थितीतून इथं कोणती परिस्थिती त्यांना इथे येण्यासाठी भाग पाडते, अशा पद्धतीचा तो विचार करत राहिला, त्यांचा शोध घेत राहिला. आणि म्हणण्यामध्येही ते एक उतरलं आहे. मी असं म्हणेन की सामान्यांमधलं असामान्यत्व त्याला कळलं होतं. बरोबर. सामान्यांवरचा त्याचा विश्वास अतूट होता. म्हणजे मगाशी आपण 1984च्या बाबतीत त्याला निराशावादी असं म्हटलं जातं, असं आपण म्हटलं. पण 1984 मध्येच एक वाक्य असं आहे की जर काही आशा असेल तर ती सामान्यांमध्ये आहे. हे एक वाक्य त्याचं फार महत्वाचं आहे की त्याचा सामान्यांवरती विश्वास होता आणि म्हणूनच तो त्यांना सांगतो की बाबा तुम्ही सावध राहा. आणि माणूस म्हणून जर तू बघशील तर तो खरंच अगदी साधा होता. म्हणजे काय, कोंबड्या बकऱ्या पाळणारा, काय नंतर अंगणामध्ये भाज्या फळं पिकवणारा, कुठे म्हणजे त्याची जेव्हा अॅनिमल फार्म प्रसिद्ध झाली तेव्हा तर त्याला बऱ्यापैकी पैसा त्याच्याकडे आला होता आणि नावही त्याचं चांगलं झालं होतं, चांगला लंडनमध्ये स्थिरावला होता. पण ते सगळं सोडून तो कुठं त्या उत्तरेकडच्या त्या बेटावर राहायला गेला. तिथं तेच आपले सगळे उद्योग, ही भाज्या फळं पिकवणं आणि गाय पाळणं, मासे पकडून आणणं वगैरे. आणि हे जे त्याचं म्हणजे साधेपण होतं, त्याच्यामुळेच मला वाटतं की त्याचं लेखन कधी रुक्ष झालं नाही. त्याच्या लेखनामध्ये जो एक ओलावा आपल्याला सापडतो तो त्याच्यामुळेच आहे असं मला वाटतं. तू मगाशी त्याच्या मुलाचा उल्लेख केलास, तो त्याचा दत्तक मुलगा होता. म्हणजे त्यानं हट्टानं त्या मुलाला दत्तक घेतलं होतं आणि त्या मुलाला दत्तक घेतल्यानंतर ऑर्वेलवर दुःखाचे अक्षरशः म्हणजे डोंगर कोसळले असं आपण म्हणू शकतो. आणि या मुलाची आपल्याला हवी तशी काळजी घेणं जमत नाहीये. त्याच्या म्हणजे स्वतःच्या आजारपणामुळे ते त्याला जमत नव्हतं. याचं त्याला अतिशय दुःख होईल. म्हणजे तू म्हटलंस तसं की आपल्याला त्याला जवळ घेता येत नाही, याचा त्याला खूप त्रास होईल. आणि हे बरोबर आहे की तो म्हणजे प्रेमासाठी झुरलाच आहे. म्हणजे लहानपणी त्याला वडिलांचं प्रेम मिळावं असं खूप असं आतून वाटत होतं, ते त्याला तेवढं मिळालं नाही. नंतर शाळेत असताना मैत्रीण जसेंथा, तिचं प्रेम आपल्याला मिळावं असं त्याला वाटत होतं. पुढे तरुणपणी, अखेरच्या काळातही, म्हणजे एक थोडासा अल्पावधी जर त्याचा म्हणजे काळ सोडला तर तो दरवेळी म्हणजे असा निराश होत गेला. तो त्याला एक आपल्याला कोणीतरी समजून घेणारं असावं, आपल्यावर कोणीतरी आससून प्रेम करावं असं त्याला सारखं वाटत आलं होतं आणि तो दरवेळी विकल होत गेला. मला असं वाटतं की त्याची ही जी कथा आहे, ही जशी त्याच्या संघर्षाची आहे, लेखक म्हणून त्यानं केलेल्या संघर्षाची आहे, त्याच्या माणूसपणाची आहे, साधेपणाची आहे, तशीच ती त्याच्या तडफडीची आणि वणवणीची ही कथा आहे. तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे की त्याचं व्यक्तिमत्वात गुंतागुंत होती. म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व दुहेरी होतं. तो खरं नाव आणि टोपण नाव असा खेळही खेळत राहिला. विसंगती त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये होती.
आणि त्याच्या व्यक्तिमत्वातली ही सगळी गुंतागुंत समजून घेणं हे माझ्यासाठी मोठं आव्हान होतं. पण ते समजून घेण्याचा आणि माणूस म्हणून त्याच्या असलेल्या गुणदोषांसकट मांडण्याचा मी यात प्रयत्न केलाय. आणि तू अगदी म्हणतेस म्हणजे ते थोडंफार यशस्वी झालंय असं मी समजते. नक्की. आणि तुला खूप जाणकारांच्या प्रतिक्रिया पण आल्यात. जॉर्ज ऑरवेलचा हो. खूप छान या ओ मध्ये ऑरवेलच्या फोटो हो. आहे. सुभाष अवचटांनी ते केलंय. त्यांनी खूप विचारपूर्वक केलं हे. तर मला असं वाटतं की नक्की एकूण आजच्या परिस्थितीचा अर्थ लावण्यासाठी जे द्रष्टे लेखक मदत करत असतात तर त्यापैकी जॉर्ज ऑरवेल हा एक महत्वाचा लेखक आहे. आणि माणूस म्हणून तो लेखक म्हणून एका पातळीवर जगत होता आणि माणूस म्हणून आणखी एका वेगळ्या पातळीवर तो वेगळ्या गोष्टी अनुभवत होत्या. तर त्या अतिशय पॅशनेट होत्या. त्या रोमॅन्टिक नव्हत्या फक्त की कोंबडीची खुराडी दुरुस्त करतो आणि गावात एका छोट्या जाऊन दुकान चालवतो आणि उदरनिर्वाह करतो. तर एकेका पैशासाठी तडफडलेला हा माणूस आहे. यश ही खूप नंतरची गोष्ट आहे. पण ही समग्र गोष्ट राजहंस प्रकाशनाकडून तुझ्या मार्फत वाचकांसाठी उपलब्ध झालेली आहे. तर राजहंस प्रकाशनाचे आणि लेखिका म्हणून तुझे मी अतिशय आभार मानते. एक खूप चांगली कलाकृती तुम्ही वाचकांसाठी आमच्यासाठी दिलेली आहे. तर आजची चर्चा खूप छान झाली आणि याच्यातून या पुस्तकाबद्दलची उत्सुकता वाढेल अशी माझी अपेक्षा आहे. तर या छान गप्पांबद्दल मनापासून आभार. थँक्यू. तुझेच मनापासून आभार की तू इतके छान छान प्रश्न विचारलेस की त्यामुळे मला जॉर्ज ऑरवेलची ही बाजू काही पैलू त्याचे उलगडून दाखवता आले. खरं म्हणजे जॉर्ज ऑरवेलवर मी खूप काही बोलू शकते पण आपली वेळेची मर्यादा आहे. आणि वाचक ज्या वेळेस हे पुस्तक वाचतील त्यावेळेस त्यांना त्याचं आयुष्य आणि त्याचं साहित्य याचा जो संगम साधण्याचा मी यात प्रयत्न केलाय, त्याची जी गोष्ट सांगितली ती अजून नीट कळेल. तर बघूया आता वाचकांचा कसा प्रतिसाद मिळतो ते. चांगला प्रतिसाद लाभेल. छान वाटलं. थँक्यू. आणि आता आपण निरोप घेऊया. आणि सांगायचं म्हणजे हे पुस्तक राजहंस प्रकाशनाच्या मोबाईल ऍपवरती आता उपलब्ध आहे. तिथं क्लिक करूनही तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता आणि त्याच्या खाली तुम्ही कॉमेंट्स लिहू शकता. तुम्हाला हे पुस्तक कसं वाटलं, त्या तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला अतिशय आवडेल. तर जरूर हे पुस्तक वाचा आणि त्याच्यावर प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. राजहंस प्रकाशन म्हणजे विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी.